पंचायत समिती कार्यालय तलासरी येथे भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर आणि पालघर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं 35 दिव्यांग लाभार्थ्यांना व्हीलचेअर्सचं वितरण करण्यात आलंय। कार्यक्रमाचं उद्घाटन डहाणू विधानसभेचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या हस्ते करण्यात आले। एलिम्को संस्थेनं दिव्यांग व्यक्तींसाठी खास व्हीलचेअर्स तयार केल्या होत्या, ज्यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ आणि सोयीस्कर होईल, यासाठी जिल्हा प्रशासनानं एलिम्कोला सहकार्य केलंय। आमदार निकोले यांनी लाभार्थ्यांना व्हीलचेअर्सचं वितरण करत त्यांना चांगले आरोग्य आणि स्वावलंबनाचे महत्त्व पटवून दिले। त्यांनी यावेळी दिव्यांगांच्या जीवनात सुधारणा होण्यासाठी प्रशासनानं घेतलेलं हे पाऊल कौतुकास्पद असल्याचं नमूद केले। त्याचप्रमाणे निकोले यांनी दिव्यांगांसाठी विविध सरकारी योजनांची माहिती दिली आणि त्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा असंही आवाहन केलंय। व्हीलचेअर मिळाल्यामुळे दिव्यांग व्यक्तींनी आभार व्यक्त केले आणि यामुळे त्यांना जीवनात अधिक स्वातंत्र्य मिळणार असल्याचं सांगितलंय। सदर कार्यक्रमाला तलासरी पंचायत समितीच्या सभापती कॉम्रेड सुनीता शिंगडा, उपसभापती कॉम्रेड नंदकुमार हाडळ, जिल्हा परिषद सदस्य अनिल झिरवा, पंचायत समिती सदस्य नम्रता धोडी, संगीत ओझरे, संतोष खटाल तसेच गटविकास अधिकारी सांबळे हे मान्यवर उपस्थित होते। मी इथे जे लाभार्थी आलेले आहेत सर्व त्यांचे जे काही कुटुंबीय आले त्यांना माझी विनंती आहे की आपल्या घरामध्ये आपला सदस्य एखादा की जो अपंग आहे, तर मला वाटतं त्या कुटुंबाने त्याला हिंमत द्यायची गरज आहे की काय नाही, तू घाबरू नको, आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत, तुझी काय इच्छा आहे तिथे घेऊन जाण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, अशा प्रकारची हिंमत त्यांना आपल्याला द्यावी लागेल। आज विद्यार्थी त्याच्यामध्ये आहे आणि जर आपण मनामध्ये ती ठेवली तर काय नाही करू शकतो। मी कधी कधी घरी थोडा वेळ मिळाला तर मोबाईल असं बघत असतो, तर काल 2-3 असं व्हॉट्सअपला मी पाहिलं की त्याला पूर्ण तर दोन्ही पाय नाही, हात पण असं म्हणजे दोन्ही हातही नाही, असं म्हणजे एवढं अर्धे असं आपण थोडं आपल्या देशात परदेशातला व्यक्ती, पण तो स्विमिंग मध्ये तर पार्टिसिपेट करतो, स्विमिंग पोहायच्या याच्यामध्ये, आणि खरंच त्यांना ते कशी चेअर ठेवली असते उंच आणि त्या चेअरवर तो असा जातो आणि तिथून तो जंप घेतो पाण्यामध्ये आणि पोहतो खूप स्पीडने, म्हणजे दोन्ही पाय नाहीये, दोन्ही हात नाहीये, हात आहेत पण म्हणजे असे हात आहेत असं, तो एवढा पोहतो, स्विमिंग करतो। तर खरंच ते म्हणजे आपल्याला म्हणावं लागेल की त्याची जिद्द किती आहे। तर तसं आपण कोणी खचून जाता कामा नये, आमची पण पूर्ण जबाबदारी आहे की आमच्या भागामध्ये असे जे दिव्यांग आहेत, तर आमची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांच्यासाठी आपल्याला काय सुविधा शासनाकडून आणता येतील, त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी प्रतिनिधी जितेंद्र टोके, NTV न्यूज मराठी, डहाणू, पालघर।